ते दुसरे एक महाशय, नकली सेना म्हणणारे बेअकली. बरं मी यांची कुठे काय बिर्याणीची वगैरे काय सोय केली का? केले का रे बाबांनो? काय कोणाला पैसे देऊन आणले का? नाही. पण जिथे आपल्या तळमळीने लोक येतात तिथे विजय नक्की असतो, तिकडे विजय पक्का असतो आणि आजचा विजय नक्की आहे इकडे. कारण जुने दिवस जे काही होते ते आठवून बघा. मी मगाशी वैभवच्या घरी गेलो आणि त्या तिकडनं युटर्न मारताना श्रीधर नाईक चौक, अक्षरशः अंगावरती काटा आला. हे नुसतं काहीतरी बोलायचं भावनिक म्हणून मी नाही बोलत. तुम्हाला कल्पना आहे, मी कधी खोटं बोलत नाही आणि खोटं बोलण्याची मला गरज नाही. तो काळ झरकन माझ्या डोळ्यासमोर येऊन गेला. एक एक हत्यासत्र सुरू होतं. मग सगळी नावं तुम्हाला माहिती आहेत. आणि सगळे कोकणवासी हवालदिल झाले होते की काय करणार, काय ही गुंडागर्दी एवढी मातले कोणीतरी आहे की नाही. आणि मग मगाशी मी आल्यानंतर ते जे गाणं आपण नवरात्रीत दिलं तुम्हाला सगळ्यांना, सत्वरी भूवरी ये, तसं देवीला साकडं घालण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आपण सगळ्यांनी हिंमत केली तेव्हा विनायक राऊत यांना निवडून दिलं आणि कोकण जे वेगळ्या पद्धतीने गुंडागर्दीच्या छायेमध्ये होतं, ते कोकण कसं छान शांत आणि सुंदर असं निसर्गरम्य कोकण हे आपले सगळेजण आयुष्य जगत जगत पुढे जायला लागले. दुर्दैवाने नेमकं गेल्या वेळेला विनायक राऊतांचा पराभव झाला. का झाला, कसा झाला, तुम्हाला कल्पना आहे. पण मी विनायक राऊतांना सुद्धा धन्यवाद देतोय. एखादा माणूस पराभव झाला का बचकन खाली बसतो की अरे काय आता हरलो, पुढे काय. पण शिवसैनिक तोच असतो की जय पराजय होत असतात पण मी लढणं सोडणार नाही. दुर्दैवाने पराभव झाला पण तरी सुद्धा मी दुसऱ्या दिवशी विचारलं, म्हटलं विनायक काय करतायत? तेवले साहेब आज मी जरा मतदारसंघात जाऊन होते. मग त्यांनी मतदारसंघात येणं जाणं हे खासदार असतानाही सोडलं नव्हतं आणि नाही तरी सुद्धा सोडलेलं नाहीये. ही अशी माणसं जीवाला जीव देणारी, यांना साथ सोबत नाही द्यायची तर काय जीव घेणाऱ्याने देणार. मला खरं म्हणजे इकडे नरेंद्र मोदींना प्रचाराला बोलवायचंय, पण माझं आता ते ऐकतील की नाही कल्पना नाही. कारण तुम्ही म्हणाला रो तुम्ही असं काय बोलताय, मोदींची एकदम आठवण का आली? नाही, आठवण येत असते हो, काय जुनी नाती असतात त्याच्यामुळे आठवण येते. मोदींना एवढ्यासाठी बोलवायचंय की लोकसभेमध्ये जे बेंबीच्या देठापासून तुम्ही ओरडत होता घराणेशाही घराणेशाही घराणेशाही, मग इकडे या 3 मतदारसंघात आणि कोकणामध्ये तुमच्या पक्षाने काय केले त्याला काय म्हणायचं? ही कोणती शाही आहे? वडिलांना डोक्यावर आणि 2 पोरांना खांद्यावर असं घेऊन कोकण फिरेल असं तुम्हाला वाटतं? काय चाललंय? नाही, आम्ही काय बसवलेत, आमच्या डोक्यावरती बाप बसलाय, खांद्यावरती पोरं बसलेत आणि आम्ही चाकरी करतोय त्यांची. मग ही घराणेशाही नाही तर दुसरं काय आहे उत्तर तुमच्याकडे, म्हणजे त्यांच्याकडे? तुम्हाला शिवसेनेची किंवा शिवसेना प्रमुखांची घराणेशाही, अरे मी म्हणतो ना, मी घराणेशाही तर घराणेशाही, मी घराण्याची परंपरा आणि घराण्याचा वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे. पण शिवसेना प्रमुखांची घराणेशाही नाही चालणार. त्यांच्यातले सगळे फोडून गद्दार म्हणून आम्ही घेऊ, पण शिवसेना प्रमुखांचा मुलगा नाही चालणार. वो तो नकली संतान आहे. एवढी मजल गेली तुमची, एवढी मजल गेली. म्हणजे तुम्ही बाळासाहेबांचा अपमान करताय, माझ्या माचा अपमान करताय. काय संस्कृती, मोदीजी संस्कार तरी कोणते आहेत तुमच्यावरती? कोणते संस्कार आहेत? आम्हाला जसं आम्ही घराण्याचा अभिमानाने उल्लेख करतो तसा मोदीजी तुम्ही येऊन या इथल्या गुंडांच्या दरोडेखोरांच्या घराण्याचा अभिमानाने उल्लेख करून दाखवताय. आणि ही तुमची परंपरा कोकणला मान्य आहे. आता विनायकजी तुम्ही बोललात की कोणतरी एक जाऊ दे, अशा पकपकीकडे मी लक्ष पण देत नाही. अरे आव्हान कोणी द्यायचं? आव्हान मर्दानी द्यावं लागतं. मर्दानी आव्हान द्यायला पाहिजे. हे कसलेत नुसते इकडनं तिकडे तिकडनं तिकडे, आज इथे तर उद्या तिथे, काय वाटेल तिकडे जात आहेत, वाटेल ते बोलतायत. त्यांनी मला आव्हान दिलं, हे येऊन रस्त्याने जाऊन दाखवा, हेलिकॉप्टरने येऊ नका. अरे रस्त्याने येऊन जायला पहिला तुझ्यावरती तिकडे जे 2 बसलेत ना दिल्लीमध्ये, त्यांना म्हणा रस्ता तरी नीट करा. मुंबई गोवा रस्ता अजून खड्ड्यातला आहे. दुसरा नॅशनल हायवे त्याचं तर जवळपास वर्षभर कामच बंद आहे. हा बावडा रोड, बावडा ना, कारण हे बोलणार मला वाटलं बेवडा आहे, पण रोड बावडा आहे. बावडा रोड बंद. मग कुठल्या रस्त्याने येऊ आणि कुठल्या जाऊ? तरी बरं
की त्यांच्या साईज प्रमाणे त्यांना खातं मिळालं होतं. अतिसूक्ष्म आणि अतिसूक्ष्म. मग त्यांनी सूक्ष्म तरी उद्योग त्या काळामध्ये कोकणात आणला का? नुसतं काहीतरी बोलत सुटायचं, आव्हानं द्यायची, अशा लोकांकडे मी तर म्हणेन लक्ष पण देऊ नका. कारण हे बोलघेवडे त्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही. आज आपण इथे आपल्या आयुष्याची लढाई लढतो आहोत. मगाशी वैभवच्या घरी असताना टीव्ही लावला होता, ते दुसरे एक महाशय नकली सेना म्हणणारे बेअकली. कोण? अमित शहा. हे नकली सेना आहे. आणि मी मागेच लोकसभेच्या वेळेला बोललो होतो, जो कोणी माझ्या शिवसेनेला नकली म्हणेल तो बेअकली आहे. मग ते अमित शहा असतील, मी काय करू? मी बोललोय, तुम्ही बोलला तर तुम्ही बेअकली म्हणा. तर त्यांनी सांगितलं की आपल्या सरकारने विकासाला स्थगिती दिली होती, विकास होऊ देत नव्हते. अच्छा अमित भाई, विकासाची व्याख्या काय हो? मी स्थगिती कशाला दिली होती? माझ्या महाराष्ट्राचा विकास गुजरातला न्यायला स्थगिती दिली होती आणि यापुढे तर मी बंदीच घालीन त्याच्यावरती. तुम्ही माझ्या महाराष्ट्रातले उद्योग, अगदी पाणबुडीचा उद्योग सुद्धा तुम्ही गुजरातला घेऊन गेलात. मध्ये मला असं वाटलं होतं की पंतप्रधान येत आहेत, लोकसभेच्या आधी येत आहेत, कोकणाला काहीतरी भरघोस देऊन जातील. जसं संदेश तुम्ही म्हणालात की 50,000 कोटीचं पॅकेज. का नाही द्यायचं? का द्यायचं नाही? पण पॅकेज द्यायचं तर सोडाच, पण हे प्रकल्प घेऊन गेले आणि आपल्या अशुभ हाताने भ्रष्टाचारामध्ये पैसा खाऊन पुतळा उभारण्यामध्ये, पुतळा बनवण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करणारी ही अवलाद पुतळा उभारला आपली मतं घेण्यासाठी. आणि मला असं वाटतं की काहीतरी प्रमाणामध्ये थोडेसे तुम्ही लोक त्याला भुलला असाल की अरे मोदींनी महाराजांचा पुतळा उभारला, आता आणखीन काय पाहिजे? मोदी म्हणजे काय? शिवाजी महाराजांचे भक्तच. 8 महिन्यामध्ये यांचा जो काय आव होता तो कोसळून पडला. छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं काहीतरी उभं करायचं म्हणून आम्ही करत नाही. तो पुतळा नाही, तो पुतळा म्हणजे त्याचा आत्मा आहे, आमच्यामध्ये आहे. आमचा आत्मा आहे तो, आमचे देव आहेत ते. आणि पुतळा लावतात काय? 8 महिन्यामध्ये तो पडतो काय? आणि आपले मिंदे दाढी खाजवत सांगतायत की वारा एवढा प्रचंड होता की तो पुतळा कोसळला. लाज वाटली पाहिजे, लाज. ज्या छत्रपती शिवाजी महाराजाने 300-350 वर्षापूर्वी, 400 वर्ष झाली असतील, जो सिंधुदुर्ग उभारला, तो ऊन, वारा, पाऊस, वादळ, लाटा, मग ते त्योक्ते असेल, निसर्ग असेल, आणखीन मोठमोठ्या लाटा, आणि तेव्हाची सगळी परकी आक्रमणं ही छातीवर झेलून आज सुद्धा आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देण्यासाठी उभा आहे. आणि हे करंटे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही उभारतायत. शिवाजी महाराज म्हणजे तुम्हाला काही ईव्हीएम मशीन वाटलं की पुतळा लावला म्हणजे लोक मतं देतील? आणि त्याहून सगळ्यात वाईट मला एवढं वाटलंय, मी पुढच्या मीटिंगमध्ये सुद्धा बोलणारच आहे. मी माझ्या भाषणाची सुरुवात महाराष्ट्रप्रेमी अशी जी करतो ती एवढ्यासाठी करतो की ही लढाई महाविकास आघाडी आणि महायुती अशी नाहीच आहे. ही महाराष्ट्रप्रेमी आणि महाराष्ट्रद्रोही अशी ही लढाई आहे. तो पुतळा कोसळल्यानंतर जेव्हा म्हणजे अगदी आदित्य आला होता, विनायक राऊत होते, तुम्ही काही तुमच्यातले पण शिवसैनिक होते, ते त्या ठिकाणी गेल्यानंतर वाट कोणाची अडवत आहे? कशासाठी? अरे तुमचं पाप हे उघडं पडलं तिकडे. आणि बाप लेक तिकडे काय मोठ्या मस्तीमध्ये होते.